हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हे स्पष्ट वर्णन आहे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात. रामानंदजींना तर सगळे श्लोक पाठ होते, ब्राह्मण होते, सर्व गोष्टी पाठ होत्या. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात लिहिलं आहे की गीता ज्ञानदाता तुम्ही. परमात्म्याने विचारलं की गीतेचं ज्ञान कुणी दिलं स्वामीजी, की श्रीकृष्णजींनी. तर परमात्मा हसले. ह्याला तर हे पण माहिती नाहीये की गीतेचं ज्ञान कुणी दिलं. परमात्मा म्हणाले की श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून ह्या काळ भगवानाने ज्योतिनिरंजन स्वरूपाने ह्याने ब्रह्मने दिले आहे ते ज्ञान. आणि ह्यात काय म्हणतात, चला गृहीत धरूया की श्रीकृष्णानेच ज्ञान दिले. आणि श्रीकृष्ण म्हणजे विष्णू. म्हणाले हो होय. तर ते विष्णूजीच तर म्हणत आहेत श्रीकृष्णजी मान्य कर. 4थ्या अध्यायाच्या 5व्या व 9व्या श्लोकात म्हणतात, अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात 12व्या श्लोकात, अध्याय 10च्या 2ऱ्या श्लोकात हे स्वीकार करतो की तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत, माझी उत्पत्ती होते. माझी उत्पत्ती कुठल्याही देवता लोकांना समजत नाही. आणि आपण कोण, अविनाशी. रामानंदजींना घाम फुटला. म्हटले खरंय, रोज वाचतो पण हे मनात नाही आलं कधी. मग परमात्म्याने म्हटलं की 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलंय की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे पोहोचल्यावर साधक परत संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे आणि म्हटलंय की त्याचीच पूजा करा. परमेश्वर कबीरजींनी विचारलं होतं रामानंदजींना की 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात हा तुमचा गीता ज्ञानदाता आपल्या व्यतिरिक्त कुठल्या परमेश्वराला शरण जाण्यासाठी सांगत आहे? तो परमात्मा कोण आहे? रामानंदजी म्हणाले नाही नाही, ते तर स्वतःविषयीच सांगत आहेत. जेव्हा परमात्म्याने डिटेलमध्ये सांगितलं की तो स्वतःविषयी सांगत आहे की तुझे आणि माझे अनेक जन्ममृत्यू होतात. आणि 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात म्हटलं आहे की अशा अशा परमेश्वराचा, अशा परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत कधीही फिरून येत नाही, ज्याने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आणि कन्सेप्ट क्लिअर केली की त्याची भक्ती करा आणि सर्व पूजा त्यागा. त्यात स्पष्ट केले की फक्त त्याची भक्ती करा. आणि गीता अध्याय 15च्या श्लोक 16 व 17मध्ये 3 पुरुष आहेत स्वामीजी. आता स्वामीजींना तर ते सर्व श्लोक पाठ होते, म्हणू लागले हो अक्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष तर अन्य आहे. तो परमक्षर ब्रह्म आहे जो गीतेच्या अध्याय 7 मध्ये श्लोक 29 मध्ये म्हटलंय की त्या तद्ब्रह्माला जाणून, सर्व अध्यात्माला जाणून तो प्राणी फक्त जन्ममरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो. अर्जुनाने विचारलं 8व्या अध्यायाच्या 1ल्या मंत्रात गीतेच्या की किम तद्ब्रह्म. तर गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगतायत ते परमक्षर ब्रह्म आहे. ते गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळे आहे स्वामीजी. आणि गीतेच्या 8व्या अध्यायात 5व्या व 7व्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतात माझी भक्ती करा आणि तुम्ही मलाच प्राप्त कराल, पण युद्ध करावं लागेल, शांती नाही होऊ शकत. आपल्या पूजेचा मंत्र सांगतात 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात ओम इति एक अक्षरम ब्रह्मवारण मामनुसमनग्य प्रियाती तन देहनुसयाती परमाम गती. माझं एक ओम अक्षर आहे मज ब्रह्मचे. जे ओमचा जप करत शरीर सोडून जातात त्यांना ओममुळे मिळणारी परमगती प्राप्त होईल. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटले की ब्रह्मलोक, कारण ओमपासून ब्रह्मप्राप्ती ब्रह्मलोकात राहतो. आपण देवी पुराणात पाहिलं तर ब्रह्म लोकात गेलेले प्राणीसुद्धा जन्ममृत्यूमध्ये आहेत. तर तुझ्या ओम नामामुळे झालेली परमगतीसुद्धा युजलेस आहे, जन्ममृत्यू होतोच. गीतेच्या 8व्या अध्यायात 8, 9, 10व्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतःपेक्षा अन्य त्या परमक्षर ब्रह्मविषयी सांगतो. तू त्याची भक्ती करशील, त्याला प्राप्त होशील. त्याच्या मंत्रासाठी 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात गीतेत म्हटलं आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः. त्या सच्चिदानंद परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा जप आहे, तो तुम्हाला माहिती आहे? म्हणाले नाही बाळा, मला तर ओमच्या पुढे काहीही माहिती नाही. मग परमात्मा म्हणाले म्हणूनच गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतात त्या परमेश्वराला शरण जा.
त्याच्याच कृपेने तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील, जिथे गेल्यानंतर पुन्हा परतून येत नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, आमचा हा जुना रंग लवकर उतरत नाही. रामानंदजींनी तर सर्व आयुष्य व्यतीत केलं होतं. 104 वर्षांचे झाले होते आणि थोडीशी आतून समाधी लागत असे. त्यावेळी वाटत असेल मी महर्षी झालोय. रामानंदजी म्हणाले, बेटा, मी समाधी लावत आहे. माझी फार दूरपर्यंत समाधी जाते. परमात्मा म्हणाले, लाव तुझी समाधी. त्यांचा तर अभ्यास होता. 1 सेकंदात लावली आणि आत गेले. कुठे पोहोचले? त्रिकुटीवर पोहोचले. आणि परमात्म्याबरोबरच ते 5 वर्षांचं बालक पोहोचले त्रिकुटीवर. परमात्मा म्हणाले, आता पुढे कुठे जाशील? पुढे कुठपर्यंत जाशील? पुढचं माहीत नाही. आता पहा, मी सांगतो, हे 3 रस्ते, त्रिवेणी सुरू होते इथून. हा सरळ रस्ता जातो, ब्रह्मरंध्र म्हणतात याला, आणि हा डावीकडचा धर्मराजाच्या दरबारात जाईल. जेव्हा तुझी वेळ भरेल स्वामीजी, तू त्रिकुटीला पोचले की ते येऊन घेऊन जातील. तुझ्यासोबत यम येईल, ते तुम्हाला या रस्त्याने घेऊन जातील. यावर जाऊन सगळ्यात आधी धर्मराजांचं ऑफिस येतं. त्या कार्यालयात तुमचं अकाउंट असेल, पुण्य आणि पापाचं. मग तुम्ही ज्या इष्टाचे साधक आहात त्या इष्टाकडे तुम्हाला जबरदस्तीने पाठवलं जाईल. आणि हे समोर आहे ब्रह्मरंध्र. हे उघडल्याशिवाय मोक्ष नाही होऊ शकत. तुझ्या कुठल्याही मंत्राने, ओम नमः शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय किंवा जो तू जप करतोस फक्त ओम, ह्याला उघडून दाखवेल. जसं स्वप्नात बोललं जातं तशी चालली होती ही गोष्ट. रामानंदजींनी सगळे तंत्रमंत्र म्हटले, पण ते समोरचं ब्रह्मरंध्र नाही उघडलं. तेव्हा परमात्म्याने विचारलं, मी उघडून दाखवू ते? म्हणाले, हो. परमात्म्याने सतनामाचा जप केला, 2 अक्षरी, की मी माझ्या मंत्राचा जप करतो सतनाम. तर जसा सतनामाचा जप केला, तो पटकन रस्ता उघडला आणि म्हणाले, चला माझ्याबरोबर. त्यांच्याबरोबर गेल्यावर ते परत बंद झालं. आता पुढे जाऊन काय पाहिलं? परमात्म्याने सांगितलं, हा बसलाय तुझा ज्योत निरंजन, ज्याला तू निराकार म्हणतोस. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना या तप्तशिलेवर भाजून खातो. बघ, तो बसलाय. आणि त्याच्या डोक्यावर पाय देऊन वर जाऊयात. त्या 11व्या दारावर बसलाय तो. हा काळ. तर परमात्मा वर घेऊन गेले. ह्या परब्रह्मच्या अक्षरपुरुषाच्या सोबत ब्रह्मांड पार करून, भंवरगुहा पार करून सचखंडामध्ये घेऊन गेले. सोबत ते बालक रूपात रामानंदजींचा आत्मा. वर जाऊन काय पाहिलं की तेजोमय परमात्मा, जसा आपण पाहिला, ऐकला, वाचला होता काल जन्मसाखीमध्ये की सचखंडमध्ये, नानक साहेबांनी तेजोमय तख्तावर, तेजोमय लोकात एक विष्णू रूपात भगवान पाहिले. विष्णूचा अर्थ तर तसा पूर्ण परमात्माच होतो, सगळ्यांचं धारण पोषण करतो तो. परंतु त्या वेदात वर्णिलेल्या विष्णूच्या आधारे काळाने आपल्या मुलाचं नाव विष्णू ठेवलं. जसं होम मिनिस्टर सेंटरचा पण आहे आणि होम मिनिस्टर आपल्या हरियाणाचा पण आहे, परंतु दिवसरात्रीचं अंतर आहे. 5 वर्षांचं मूल वरती गेले तेव्हा एका तेजोमय शरीरात स्वतः परमात्मा विराजमान आहेत अन्य रूपात. त्यांच्या 1 रोम कूपात कोटी सूर्य, कोटी चंद्रांचा प्रकाश फिका पडेल. तर 5 वर्षाच्या मुलाने चौरी उचलली आणि त्यांच्यावर चौरी ढाळू लागले त्या तेजोमय शरीरवाल्या भगवानावर. तर रामानंदजींनी विचार केला, हेच ते परमात्मा, परमक्षर ब्रह्म जे तख्तावर बसले आहेत. आणि कबीरजी तर इथले कोणी नोकरगण असतील. इतक्यात काय झालं, तेजोमय शरीर उभं राहिलं आणि ते 5 वर्षांचं बालक बसलं अनंत कोटी ब्रह्मांडांच्या सिंहासनावर उडी मारून. आणि मग ते चौरी ढाळू लागले ते तेजोमय शरीरवाले भगवान. रामानंदजी विचार करू लागले की बाई, ही लीला मला समजली नाही, हे काय होतंय? इतक्यात ते तेजोमय शरीर त्या 5 वर्षाच्या मुलाच्या शरीरात प्रविष्ट झालं. चौरी आपोआप हलू लागली. मग परमात्माने म्हटलं की रामानंद, ए स्वामी सृष्टामय और सृष्टि हमारा तीर और दास गरीब अदर बसू अवगत सत कबीर. मी तो परमात्मा आहे, मी पूर्ण परमात्मा आहे. मग रामानंदजी काय म्हणू लागले? मग त्यांना परत पाठवून दिलं की जा आता आपण परत खाली जा. खाली रामानंदजींची समाधी परत आली आणि डोळे असे फडफडवले जणू स्वप्न पाहिलं. आणि समोर काय पाहिलं तर 5 वर्षांचं बालक पुन्हा समोर बसलेलंय. चरणांवर कोसळला तो 104 वर्षांचा ब्राह्मण त्यांच्या विद्वान बनून फिरत होता. वाचित चक्रित भया देखा फजल दरबारे.
गरीबदास साहेबजी म्हणतायत की तिथं जाऊन मन चक्रावून गेलं जेव्हा पाहिला फजल दरबार, त्या साक्षात्कारी देवाचा दरबार पाहिला. तावाचित चक्रित भया भाई देख फजल दरबारे, गरीबदास सिजदा किया हम पाए दीदारे. तुम स्वामी मैं बाल बुद्धि ब्रह्म कर्म किए नासे, गरीबदास निज ब्रह्म तुम मेरा हो गया दृढ़ विश्वासे. होय होय. म्हणतात मी तर बालबुद्धी, तुम्ही स्वामी. रामानंदजी म्हणतायत त्या 5 वर्षांच्या बालकाला 104 वर्षांचा तो विद्वान पुरुष सच्चाईशी परिचित झाल्यावर म्हणू लागले, तुम्ही स्वामी, मी बालबुद्धी. माझं तर बालकासारखं ज्ञान होतं मालिक, तुमच्या ज्ञानाशी सत्याशी मी परिचित झालो. तुम स्वामी मैं बालबुद्धि ब्रह्म कर्म किया नासे, गरीबदास निज ब्रह्म तुम मेरा हो गया दृढ़ विश्वासे. रामानंदजी म्हणतात ते निज ब्रह्म, ते तत्ब्रह्म आपणच आहात. माझा पूर्ण विश्वास बसलाय. दो ठोड़ है एक तू भया एक से दो, गरीबदास हम कारणे तुम आए हो मगजो. दो ठोड़ है एक तू और भया एक से दो, गरीबदास हम कारणे आए हो मगजो. बोलो सतगुरुदेव की जय हो. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनहार, कबीर देव, कबीर साहेब, कबीर परमेश्वरजी यांच्या असीम श्रद्धेनं आपण सगळे पुण्यात्मे सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित आहोत. परमात्मा सत्संग करण्यासाठी स्वतःच येतात सतलोकातून चालत. सत्संगचा अर्थ होतो ज्याच्यामध्ये यथार्थ आध्यात्मिक ज्ञान सांगितलं जातं आणि त्या व्यतिरिक्त कुठेही सत्संगाच्या नावाने चर्चा होते तिथं यथार्थ ज्ञान नसतं, तत्वज्ञान सांगितलं जात नाही, तो खरा सत्संग नव्हे. तर सर्वप्रथम मनुष्य जन्म प्राप्त होणं हेच खूप दुर्लभ आहे. मनुष्य जन्म प्राप्त करून पुन्हा सत्संग मिळणं त्याहूनही दुर्लभ आहे. आणि आज आपल्याला हे दोन्हीही प्राप्त झालेत. हे पुण्यात्म्यांनो, तुमचे पूर्वजन्मातील जे भाग्य आहे, संस्कार आहेत, ते दिव्य आहेत, अलौकिक आहेत, अथांग आहेत. सूक्ष्म वेदामध्ये सांगितलं आहे, लखबर सूरा जो दही लखबर सावत दे, लखबर यति जहान में तब सतगुरु शरणाले. जे एवढे पुण्यकर्मी प्राणीमात्र झाले आहेत, कधी युगानुयुगे लाखो वेळा शूरवीर राहिले आहेत, लाखो वेळा हिम्मतवान राहिले आहेत, आणि लाखो वेळा कधी आपल्याला उत्तम मानवदेह प्राप्त झालेला असेल. हे तिन्ही जन्म खूपच पुण्यवान आत्म्याला प्राप्त होतात. आणि हे लाखो वेळा प्राप्त झाल्यावर पूर्ण सद्गुरू मिळतात आणि परमात्मा तुम्हाला शरण घेतो. तर सत्संगाचं एक विशेष महत्त्व सूक्ष्म वेदामध्ये सांगितलं आहे. सूक्ष्मवेद काय आहे? सूक्ष्मवेद गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. परमात्म्यानं दिलेलं यथार्थ ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि तेच ज्ञान प्राप्त करून आपण परमात्मा प्राप्ती करू शकतो. अन्यथा त्याचा दुसरा कोणताही पर्याय नाही.
पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संगाला येत नाही तोपर्यंत आपल्याला सत्संग प्राप्त होत नाही. तोपर्यंत आपण कितीही श्रीमंत असलो, कितीही आपण मोठ्या पदावर असलो, पण ते जीवन व्यर्थ आहे. सूक्ष्म वेदात सांगितलं आहे की बिन उपदेश अचंभ है, क्यों जीवित हैं प्राण, और भक्ति बिना काठोर है, ये नर नाही पाषाण. काय सांगतात की ज्या व्यक्ती परमात्म्याची साधना करत नाहीत, आम्हाला खूप आश्चर्य वाटते की त्या जगतात कशा, त्या कोणाला आधार मानून संसारात जगत राहतात. आपण जर आपल्या कुटुंबाला आपलं मानतो, ते आपले नसतात. जर आपण संपत्तीला आपलं मानतो तर संपत्ती आपली नाहीये, कारण मृत्यू झाल्यानंतर ती आपल्याबरोबर येत नाही. याविषयी सांगितलं आहे की काया तेरी है नहीं, ये माया कहां से हो. हे भोळ्या मनुष्या, जर ही बॉडी तुझी नाही, हे शरीर तुझं नाही, मग या धनाला तू आपलं मानून कसा काय निश्चिंत बसला आहेस? हेच अज्ञानाचं मूळ कारण आहे. परमेश्वर म्हणतात, क्या मांगू कुछ थिर ना रहाई, और देखत नैन चला जग जाई. 1 लाख पूत 1.25 लाख नाती, उस रावण का आज कोई दीवा न बाती. जेव्हा आपल्याला ह्या लोकाची, ह्या स्थानाची कंप्लीट संपूर्ण माहिती होईल की हे आहे काय, इथं का आपण जन्माला येत आहोत, आणि जन्मलो तर का मरत आहोत, तर आपण एक सिंपल फॉर्म्युला बनवलाय की बाबा जन्म आहे तर मृत्यू पण आहे. आणि आपण संतुष्ट राहिलो कारण आपल्याजवळ दुसरा काही मार्गच नव्हता, पर्यायच नव्हता. आणि आपण यालाच फायनल प्रोसिजर मानून टाकली, यालाच हार्ड अँड फास्ट रूल मानलं की असंच होत असतं आणि असंच पुढे होत राहणार. आता परमेश्वरांनी सत्संगाच्या द्वारे सांगितलं की 600 वर्षांपूर्वी परमेश्वर स्वतः आले होते. काशीमध्ये एका विणकराच्या भूमिकेत विणकर म्हणून राहिले आणि यथार्थ ज्ञान सांगून, बोलून, लिहून आपल्या निजस्थानी सतलोकी गेले. तिथूनच आले होते, सशरीर आले होते, सशरीर गेले. आणि सतलोकामध्ये पण परमात्मा सशरीर आहेत, मानव सदृश्य आहेत. त्यांनी 600 वर्षांपूर्वी येऊन सत्संग केला होता आणि त्या आमच्या धर्मगुरूंनी, जे स्वतः अज्ञानी होते, सद्ग्रंथांपासून अपरिचित होते, ते संस्कृत भाषा नक्कीच जाणत होते. ते म्हणत असत, कबीर साहेब जे आहेत, कबीरजी, ते अशिक्षित आहेत, त्यांना सद्ग्रंथ समजत नाहीयेत आणि म्हणून ते सद्ग्रंथांच्या विरुद्ध बोलत आहेत. खरं तर ते स्वतःच सद्ग्रंथांच्या विरुद्ध बोलत होते, परमेश्वर सत्य सांगत होते. त्यावेळी आम्ही त्या अज्ञानालाच, जे आमचे धर्मगुरू सांगत होते, त्यालाच खरं मानलं आणि आम्ही परमात्म्यापासून दूर गेलो. आता परमेश्वराने त्यावेळी सांगितलं होतं की जेव्हा कलियुग 5500 वर्ष संपेल, चौथा युग जब कलयुग आई,
तब हम अपना अंश पठाई। और कलयुग बीते 5500 पाचा, जब ये वचन मेरा होगा साचा। कोणतं वचन? काल फंद छूटे नरलोई, सकल सृष्टि परवानी कोई। की जेव्हा कलियुग संपल्याच्या मधल्या पिढीची वेळ होईल, 550 वर्ष कलियुगाची संपतील, त्यावेळी सगळं विश्व ही सत्साधना घेऊन सतनामाला प्राप्त करून पूर्ण विश्व भक्ती करेल। परमात्म्याची मुलं देवाला ओळखतील आणि सतलोकाला जातील। तर परमात्म्याने सांगितलं की आज मी जे सांगतोय ते 5500 वर्ष सरतील, तेव्हा तुमचा विश्वास बसेल की खरंच की सत्य काय आहे, धर्मगुरू काय सांगत होते आणि परमात्मा काय सांगत होते। जे परमेश्वर 600 वर्ष आधी सांगत होते तेच आज आपले सद्ग्रंथ सांगतात आणि तेच सेकंड केलं, त्याचं समर्थन केलं। तर पुण्यात्मा आणि परमात्मा हे सांगतात की या सत्संगामध्ये येऊन हे समजलं की इथं तुम्ही कोणत्या आशेला घेऊन जगत आहात। आपल्या परिवाराला, संपत्तीला। तर परमात्मा म्हणतात की हे तर आपल्याला इथं अडकवून ठेवण्यासाठी एक कालचं षडयंत्र आहे, एक जाळं आहे, एक जबरदस्त जुगाड आहे। आणि जोपर्यंत आपण हे समजत नाही तोपर्यंत आपण भक्ती करू शकत नाही आणि मोक्षही मिळवू शकत नाही। पण ह्या बोलण्याचा अर्थ असा घेऊ नका की कुटुंबाचं काहीच महत्त्व नाही किंवा गरज नाही। असा विचार करा की ही सगळी मुलं देवाची मुलं आहेत। आपणही देवाचीच मुलं आहोत। आपल्या सहवासातील लोक सतत काही ना काही भूमिकेमध्ये असतात। कोणी अभिनय करत असतात, कोणी मुलाची, कोणी मुलीची, कोणी नवरा बायकोची, कोणी सासू सासऱ्याची, आई वडिलांची, काका पुतण्याची। तर ही तर सगळी आपली इथं बनलेली नातीगोती आणि संस्कार आहेत। असा विचार करा की ही सगळी तर त्या परमेश्वराची मुलं आहेत। तर अशा प्रकारे ह्या परमेश्वराच्या मुलांबरोबर आपण कसा व्यवहार केला पाहिजे? एका मालकाचा कोणी मुलगा आहे तर नोकर त्याच्याबरोबर कसा व्यवहार करतो? आपला नाहीये, पण आपल्यापेक्षा जास्त टेक केअर करावं लागतं, त्याची देखभाल करावी लागते। तर हा तर समजदाराला इशारा काफी आहे ह्या संसारात आपल्या परिवाराबरोबर राहण्यासाठी। आता याची सत्यता सांगतायत की परमात्मा म्हणतात की जर आपल्याला काही मुलबाळ नसेल, आपण मुलं मागत मागतच मरून जातो। आणि मुलं होत नाहीत कारण ते आपल्या नशिबात नाहीत, आपल्या संस्कारात नाहीत। तर आपल्याला असं वाटत राहतं की ज्या लोकांना मुलं बाळं आहेत ते खूप सुखी आहेत। आणि आपल्यालाही मुलं झाली असती तर आपला वंश पुढे गेला असता, कुळाचा उद्धार झाला असता। पुण्यात्म्यांनो, ही आहे आपल्या धर्मगुरूंनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले विचार, जे सूक्ष्म वेद आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या विरुद्ध आहे। आध्यात्मिक ज्ञान असं म्हणतं, तत्वज्ञानात परमेश्वर म्हणतात कि जो राखो तो ही रहूं और मेरा के चारा। जसं ठेवाल मालक तसं राहू, आमचा यावरती काहीच अधिकार नाहीये। हमारा के चारा और खाने जाद खरीद हूं गुलाम तुम्हारा। मी तर पूर्ण तुमचा झालोय। जसं पूर्वी गुलामांना विकत घ्यायचे, शेठ, सावकार, राजे, ठाकूर लोक जसे पशु खरेदी करायचे, त्यांची किंमत करायचे, मग तो परमनंट त्यांचा व्हायचा आणि विकायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे। तर इथं परमात्मा म्हणतात की अशी भावना बनवा परमात्म्याविषयी की हे दाता, मी आपला दास आहे, गुलाम आहे,
तुम्ही मला जसं ठेवाल तसाच मी राहीन. मी तर सर्वस्वी तुमचा झालो. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूंच्या चरणाशी येत नाही तोपर्यंत तुम्हाला मूल होत नाही. आता होत नाही तर नाही होत. मग तुम्ही काय करता की कुणाचं तरी मूल घेता, ॲडॉप्ट करता, दत्तक घेता. मग काय होतं तर पुढे जाऊन जेव्हा तो मुलगा तारुण्यावस्थेत जातो, तो आपल्या हिशोबाने, संस्काराने व विचाराने कार्य करतो. तर शेवटी असं वाटतं की हे देवा, जर हा माझा मुलगा असता तर तो आम्हा म्हातारा म्हातारीशी असाच वागला असता, असं ते म्हणतात. तर काय तो असा वागला असता? त्यामुळे त्याच्याबरोबर ही ओढाताण होते. तर परमात्मा म्हणतात की ही चूक आहे तुमची, कारण तुम्ही लोकवेद आणि परंपरांचा निर्वाह केला आहे. आता जेव्हा तुम्ही परमात्म्याला शरण याल तेव्हा त्याला जे पाहिजे ते तो करेल. जर तुम्हाला मूल देणं त्याला अनिवार्य वाटत असेल, तो त्याच्याकडील एखादा चांगला आत्मा पाठवेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समाज असं म्हणतो की ज्या व्यक्तीला संतान नाहीये ती अपशकुनी व्यक्ती आहे. आणि असंही म्हणतात की अशा व्यक्तीचं सकाळी सकाळी तोंडही पाहू नये ज्याला मूल नाहीये. निपुत्रिक व्यक्तीचं सकाळी सकाळी दर्शन होता कामा नये. हे तर झाले लोकवेद, दंतकथा. एका विश्वाचे विचार, जगाचे विचार आणि भक्ताचे विचार. सूक्ष्मवेद काय म्हणतो? पाहत असे तर सगळेच चांगले आत्मे आहेत. जे देवाच्या चरणाशी आले आहेत ते सगळेच चांगले आत्मे आहेत. मनुष्य योनी प्राप्त आहे, आपला निर्वाह करत आहेत, ठीकठाक राहत आहेत, ते सगळेच चांगले आत्मे आहेत. पण सूक्ष्मवेदात असं सांगितलं आहे की ते परमात्म्याच्या दृष्टीने ते फारच चांगल्या नशिबाचे लोक आहेत ज्यांना मूलबाळ नाहीये. आपलं तर नेहमीच जगाचं आणि भक्तांचं या बाबतीत कायमच विरोध आणि झगडा राहिलेला आहे. हा झगडा असो किंवा नसो, पण हे सत्य आहे. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे सुखदेव ऋषी मातेच्या गर्भातून निघताच 12 वर्ष मातेच्या गर्भातच राहिले होते आणि मातेच्या गर्भातून बाहेर येताच त्यांनी 12 वर्षाच्या मुलाचं शरीर धारण केलं आणि उठून चालू लागले, आपल्या ओल्या नाळेला खांद्यावर टाकून की नंतर कापेन हिला. तेव्हा त्यांचे वडील व्यास त्यांना म्हणाले की बाळा, मला दर्शन तर दे. अरे 12 वर्ष मी वाट पाहिली, मुलगा होईल मुलगा होईल म्हणून. पुत्रमोहाने व्याकुळ झालोय मी बाळा. तर सुखदेव ऋषींनी पाहिलं नाही आपल्या वडिलांकडे आणि चालता चालता म्हणाले की ऋषीजी, आता मला ह्या संसाराचं हे जे चक्र आहे त्याचं मला पूर्ण ज्ञान झालं आहे आणि आता मी यात फसणार नाही. आणि ऋषीजी, तुम्ही कितीही वेळा माझे बाप झालात, न जाणो कितीही वेळा मी तुमचा बाप झालो. हा तर एक वाईट आजार आहे. आता तरी हे खंडित होऊ दे. मी नाही पाहणार तुमचं मुख, नाहीतर मला मोह होईल. आणि हा मोह एक खूपच मोठा जबरदस्त आजार आहे. तर सूक्ष्मवेदात सांगितलं आहे की सुखदेव ऋषी काय म्हणाले? एक लेवा एक देवा दूतम और कोई किसी का पिता निपुतम. ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब 12 बाटा. आज तुम्ही किती प्रेमानं राहताय. तुमची मुलं मुली तुम्हाला एकदम छान वाटतात आणि आहेतही छान. सगळ्यांना छान वाटतंय कारण सगळे एकत्र थाटात राहतायत. 1 मिनिटात मृत्यू होऊ द्या, मुलगा मेला, मुलगी मेली किंवा तुम्ही स्वतः मेला, तर पूर्ण परिवाराचा नाश होतो. ते प्रेम पण आहे, आवडतं पण हे सर्व का बनलंय? व्हॉट इज द यूज? मग कुठे गेलं ते सगळं तुमचं जुगाड, तुमचं सारं जीवन घालवलं तुम्ही त्यापायी. आणि भक्ती पण करता, पण ती सत करत नाही, शास्त्राला अनुसरून करत नाही, नकली गुरूंजवळ करता, मग ते सगळं व्यर्थ आहे. एकदा एक सगळंच्या सगळं कुटुंब ज्यामध्ये 15-16 सदस्य होते, एका गाडीत 12-13 सदस्य होते.
एक वृद्ध घरी राहिला होता आणि बाकी सगळे सत्संगासाठी गेले होते, एका संताच्या सत्संगासाठी, आणि 20-25 वर्ष ते सत्संग करत होते. सत्संग ऐकून परत येत होते की सत्संग ऐकायला जात होते इतकं आठवत नाहीये. दुर्घटनेत 12च्या 12 मेले. एक लहान मुलगा होता, तो देखील मेला. एक म्हातारा राहिला 70 वर्षाचा. आता याला काय म्हणायचं? ना जाने काल की कर डारे किस विध ढळ जा पासावे, अर्जुना ते सरते बहुत खुडकती उन्हानो केडा हासावे. तर यामुळे संसाराच्या ह्या घाणेरड्या विश्वात तुम्ही जी आशा घेऊन जगताय ती तुमची मोठी चूक आहे. आणि ही चूक सुधारेल देवाच्या ह्या प्रवचनातील सत्यज्ञानामुळे. तरी पण ही गोष्ट जी देवाला ठाऊक आहे की हे 3 गुण, ह्या 3 गुणांच्या त्रिगुणमयी मायेचा जो प्रभाव आहे, हे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा स्वतः वाचलेले नाहीत, तर जीव वाचू शकत नाही. आता परमात्म्याचाच आधार पाहिजे ह्या जीवांना. तर कुठल्या परमात्म्याचा? जर तुम्ही विष्णूचा आधार घेतला तो काळाच्या अंतर्गत, आणि काळाने तुम्हाला अडकवून ठेवलंय, तर तुम्ही ह्या जाळ्यातून बाहेर येऊ शकत नाही. जर शंकराची पूजा करत असाल तरी पण येऊ शकत नाही. ब्रह्मची पूजा करत असताना तर तो स्वतःच तुम्हाला अडकवत आहे. तो तुम्हाला अशा मार्गावर येऊच देणार नाही जिथून तुमची सुटका होईल, कारण तुम्हाला इथे अडकवून ठेवण्यातही त्याचा एक हेतू आहे. कारण ह्याला भूक लागते, ह्याला शाप आहे. काळदेवतेला, ब्रह्मला, जो गीता अध्याय 11च्या श्लोक क्रमांक 32 मध्ये म्हणतो की अर्जुन मी काळ आहे आणि सर्वांचं भक्षण करण्यासाठी आता आलो आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करतो तो असंच करतो. तर त्याला शाप लागला आहे की 1,00,000 मानवी प्राण्यांचं रोज सेवन करण्याचा. त्यासाठी तुम्हाला थांबवून ठेवलेलं आहे. कबीरजींनी असं सांगितलं आहे धर्मदासांना की जसा कसाई बकऱ्या पाळतो, बकरे बकरी नर माद्यांना तो एकत्र सोडतो पूर्णपणे. त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय करतो, जलाशयाची सोय करतो, वर शेड बांधतो, थंडी ऊन व गारव्यापासून संरक्षण करायला. तेव्हा बकरे विचार करतात की आमचा मालक किती दयाळू आहे, आमची किती केअर करतो आहे, किती देखभाल करतो आहे. पण त्या जीवांची बुद्धी एवढी काम करत नाही की आता त्यांना तो दयाळू दिसतो आहे. पण हेच जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, आई मरो नाहीतर बाप, तो घेऊन जातो, कान पकडून पकडून घेऊन जातो. तर परमात्म्याने सांगितलं आहे की तुम्हीही याच स्थितीमध्ये इथे आहात. यातून वाचण्यासाठी तर आपल्याला कबीर परमेश्वरजी म्हणतात की तुम्हाला माझ्या शरणी यावं लागेल, मग मी तुम्हाला काळाच्या तावडीतून मुक्त करून माझ्या कुशीत घेईन. मग हा तुमच्याकडून काही नाही मागणार. तर यासाठी तुम्हाला परमात्म्याच्या चरणांशी शरण यावं लागेल. आणि शरण आल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादेत राहाल तेव्हा तुमची मुलं पण नीट राहतील. देवाला माहिती आहे की हे नाही राहणार कितीही ज्ञान झालं तरी, आणि तुम्ही काहीही करा हा दबाव तुमच्यावर राहीलच. तरीही परमात्म्यानं यावर एक उपाय सांगितला आहे, एक ऑल्टरनेट सांगितलं आहे की मला शरण या. जब लग हंसा हमरी आना, काल लगे ना तेरा बाणा. आता तिथं सत्संग ऐकायला ते येत होते किंवा जात होते, तर तिथं काळाचीच सारी व्यवस्था होती. तिथं तर ती भक्ती नव्हतीच. तसंच जेव्हा इतर स्थानांवरही लोक जातात, वैष्णोदेवीला जातात, कुणी अमरनाथला जातात, तिथेही मरतात लाखो हजारो लोक. केदारनाथमध्ये मेले होते 20-30 हजार लोकांच्या संख्येनं. तर ही तर सारी काळाचीच व्यवस्था आहे. तिथे तर तो करणारच करणार. तो तर सगळ्यांना खाणारच तिथं. त्याची खूप मजल आहे. त्याच्या अंतर्गत आहे सगळं स्थान. जेव्हा तुम्ही परमेश्वर कबीरजींना शरण याल तेव्हा त्याचं काही नाही चालणार. जब लग हंसा हमरी आना, काल लगे ना तेरा बाना. जेव्हा त्याला जीव हा प्रेमळ आत्मा वाटेल तर तो आमच्या मर्यादेत राहील आणि काळ हल्ला करणार नाही. काळाचा हल्ला सुद्धा आपल्यावर तेव्हा होईल
जेव्हा आपण मर्यादेचा भंग करू, परमात्म्याच्या कक्षेतून आपण बाहेर जाऊ, तर परमात्मा कबीरजींची मर्यादा भंग होताच आपण त्यातून बाहेर होऊ, आणि त्याच्या बाहेर तर सगळा काळच काळ आहे. जसं समुद्रातील जहाजात तुम्ही बसला आहात आणि कुणी नशा करून समुद्रात उडी मारली, तर जहाज तुमच्या बचावाचं साधन होतं तेच सोडलं, तर तुम्ही बुडणारच, मरणारच. तर ह्या स्थानाला सोडून बाकी सगळीकडे काळ व्यवस्था आहे. ह्याला सोडून कुठेही जाल, तिथं तुम्हाला कोणतंच संरक्षण नाही, दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. आता प्रसंग असा आहे की ज्यांना संतान नाहीये, त्यांना चांगला आत्मा म्हणजे भाग्यशाली मानलं आहे, आणि जगाच्या विचारानुसार त्यांना अपशकुनी म्हटलं जातं. त्यामुळे जगाच्या आणि भक्ताच्या विचारांमध्ये कायमच हे अंतर राहिलेलं आहे, ज्या कारणाने एकमेकांमध्ये ही भांडणं राहिली आहेत. हा बुद्धिमान समाज आहे, चांगलं समजतात, एज्युकेटेड केलं जातं तुम्हाला, वृद्धांपासून मुलांपर्यंत. बहिणी, मुली, माता सगळ्या शिक्षित झाल्या आहेत. आता आपण अशी उपकरणं बनवली आहेत, इंटरनेट लावलंय, कॉम्प्युटर बनवलाय, तर आता रामनामाचं पण बनवू आपण इंटरनेट, ह्यातही आपलं डोकं चालवू आपण. तर इथं परमात्म्यानं असं म्हटलं आहे की एक लेवा एक देवा दूतम और कोई किसी का पिता नहीं पूतम. ये तो ऋण संबंध जुड़ा एक ठाठा. जसे दास अनेकदा एक कथा सांगतात. एका व्यक्तीला एक मूल प्राप्त झाल्यावर त्याची पत्नी मेली. दुसरा विवाह केला तर दुसऱ्या विवाहापासून त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या आपापसात 10-12 वर्षांचं अंतर होतं, 8-9 वर्षाचं अंतर होतं. तर दुसरा मुलगा झाला तर तो स्वतःच मेला, आणि त्या छोट्या मुलाची आई देखील गेली. मोठ्या मुलाचं लग्न झालं, त्याची बायको आली. आता त्यांच्या आया 2 होत्या, पण पिता एकच होता. तर जी पहिल्या आईपासून झालेलं मूल होतं त्याचं लग्न झालं, त्याला मूलबाळ अजून झालं नव्हतं. आता दुसऱ्या मातेपासून झालेला छोटा मुलगा आजारी पडला. आजारी पडल्यामुळे त्याचे उपचार केले. आता जर उपचार करायचे तर पैसे लागतातच. तर दोघा नवरा बायकोनं विचार केला की याचा इलाज करूयात, आणि यावर खूप पैसे खर्च होतील, तर का नाही ह्याला विष देऊन मारून टाकूया. त्यांनी एका डॉक्टरशी बोलणं केलं, वैद्याशी. तर हा आहेच रोगी पण आहे, लोक समजतील की रोगी होता, मरून गेला. तर वैद्याने सांगितलं की मी 500 रुपये घेईन. चांगली संपत्ती होती, चांगल्या संपत्तीचा तो वारस होता. 50% त्यांनी 500 रुपये देऊन आपला काटा काढून टाकला, मारून टाकलं त्याला. रिलेटिव्हजनी विचार केला, नातेवाईकांनी विचार केला, आजारी होता, मरून गेला, काय हरकत नाही. गोष्टी पुढे गेल्या. तिकडे काय झालं की त्याची पत्नी गर्भवती झाली आणि त्यांना एक पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या मुलाचे लाड केले, पालनपोषण केलं. थोड्याच दिवसात तो मुलगा मोठा झाला, तब्येत छान होती. तेव्हा 12-13व्या वर्षीच लग्न करून टाकायचे. त्या मुलाचं लग्न झालं, विवाह झाला. लग्नानंतर काही थोड्याच दिवसात तो मुलगा आजारी पडला. तर त्याच्या उपचारासाठी त्याने अगदी देश विदेशापर्यंत सगळे जादूटोण्यावाले, कुणी 1000 रुपये मागितले, कुणी 20,000 रुपये मागितले, देऊन टाकले. वैद्यांनी पण जेवढे पैसे मागितले पैसे देऊन टाकले, पण परिणाम शून्य राहिला. अर्धी संपत्ती पण यातच संपली, आणि मुलानं अंथरूण धरलं. तो हाडामांसाचा सापळा दिसू लागला. तर एक दिवस त्याचे वडील बसले होते त्याच्याबरोबर खाटेवरती. मुलगा म्हणाला की भाऊ, एक काम करा, आता माझ्या चितेच्या लाकडांची व्यवस्था कर. तुझा माझा हिशेब झाला, आता फक्त लाकडांचा आणि या कफनचा हिशेब तेवढा बाकी आहे, तेवढा करून टाकू.
आता त्या व्यक्तीने विचार केला की मुलगा इतका विचलित झाला आहे, मेंटली डिस्टर्ब झाला आहे की तो मला भाऊ म्हणतोय. तो म्हणाला की बेटा, मी तुझा पिता आहे, तुझा बाप आहे मी. तो म्हणाला नाही, तू माझा भाऊच आहेस. आणि विचार कर, मी तो भाऊ आहे ज्याला तू विष देऊन मारलं होतंस. मीच तुझ्या घरी आलो आहे आपला बदला घेण्यासाठी, आपला हिशोब चुकता करण्यासाठी. आणि जेवढी माझ्या हक्काची, माझ्या हिश्शाची संपत्ती होती, माझ्या नशिबातली, ती सगळी संपली आहे. आता तुझी तुझ्याकडे बाकी आहे. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आपलं काळं कृत्य त्याला आठवलं. तेव्हा त्याने विचारलं की बाबा, एक गोष्ट सांग, मी तर जसा गुन्हा केला होता, माझ्या समोर आला, मला एकच मुलगा झाला आणि मला पुढे आशा नव्हती, माझा तर कुलनाश झालाच आहे. पण एक गोष्ट सांग, आम्ही तुझ्यावर जुलूम केला, ती गोष्ट समोर आली. पण ही जी मुलगी आली आहे, जिच्याशी तुझं लग्न झालं आहे, जिच्याशी तुझा विवाह झाला आहे, आता ह्या मुलीनं काय पाप केलं आहे की ती जिवंत जाळली जाईल तुझ्याबरोबर? कारण त्यावेळी सतीची प्रथा होती. तुझ्याबरोबर ही पण जिवंत जाळली जाईल, त्यात काय दोष केला आहे ह्या बिचारीने? त्याने विचारले की तो डॉक्टर कुठे आहे, तो वैद्य कुठे आहे ज्याने मला विष दिलं होतं? तुझ्या 4 वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. तर मुलगा म्हणू लागला, हा तोच दुष्ट आत्मा आहे, आता ही जिवंत जाळली जाणार. आणि तसंच झालं. हे बोलून त्याने प्राण सोडला. इथे पहा की परमात्म्याने सूक्ष्म वेदात सांगितलं आहे की एक लेवा एक देवा दूतम, एक घ्यायला येतो, एक द्यायला येतो, और कोई किसी का पिता नहीं पुत. ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब 12 बाटा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? प्रियंका भारत कांबळे. आपण कुठून आलात? नालंदा नगर वाशिमवरून आली, पण इथं पुण्यामध्ये मी राहते. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, मी दवाखान्यामध्ये जॉब करते. जसं की OPDमध्ये पण जॉब करते, IPDमध्ये इंजेक्शन देणं, BP शुगर तपासणं, गोळ्या औषधी देणं, हे सगळं करते मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा मी 30/7/2019 घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची भक्ती करायची. जसं की मी दसरा असला ना तर नागपूरला जायची दीक्षाभूमीवर, आणि 6 डिसेंबरला मी मुंबईला चैत्रभूमीला जायची. आणि 14 एप्रिल जे आहे हा दिवस आम्ही मोठ्या उत्सवात साजरा करायचो. जसं की रॅली निघायची, मी समोरच राहायची, नारे म्हणायची, गाणे म्हणायची, लेझिम खेळायची. आपण आज संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशा काय आलात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. कारण रमाबाई जे आहे ती म्हणायच्या होत्या की काळाराम मंदिर, की मला घेऊन चला दर्शन करायला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, अगं रमा, अगं दगडाचं देव आहे, देव नाही आहे, असं म्हणायचे होते. आणि गौतम बुद्ध जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बुद्धम शरणम गच्छामी, हे म्हटलेलं आहे. तर बुद्धम शरणम गच्छामीचा अर्थ असा होतं की बुद्धिमान माणूस बघावं, म्हणजे तत्वदर्शी बुद्धिमान बघावं आणि त्यांच्याकडून गुरुदीक्षा घ्यावं, असा अर्थ होतो त्याचा. तर मग मला कळालं की बुद्धिमान व्यक्ती जे आहे ते आजच्या घडीला संत रामपालजी महाराज आहेत. त्यांचं ज्ञान मी समजून घेतलेलं आहे आणि तेच आहेत खरोखर ज्ञान सांगणारे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे आजच्या घडीला एकमेव असे गुरु आहेत की जे खरं ज्ञान सांगता आहेत, परमेश्वर कोण आहेत, त्याची पूजा कशी करायला पाहिजे. तर हे ज्ञान आपल्याला कळालं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर ह्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत? माझ्या शरीरामध्ये जे असते ना भूतबाधा, त्यांनी प्रवेश केला होता. मला लहानपणीसुद्धा 2 झटके आलेले होते असेच, पण मला काही सांगितलं गेलं नव्हतं. माझं लग्न झाल्याच्या नंतर परत मला असंच झालं
असं बिमाऱ्या तयार झाल्या शरीरामध्ये हे काही कळतच नव्हतं. मग मी आत्महत्या करायला तयार झाली होती. सतत मी आत्महत्येचीच गोष्ट करायची की मला मरायचं, मला जगायचंच नाही अशीच म्हणायची. तर मग एक दिवस काय झालं, आमचे जे ननदबाई आहेत त्या म्हटल्या, काय रे तुझी किरकिर राहते संध्याकाळची, अशा म्हणायच्या. पण आमचे भगतजी काय सांगायचे नाही. पण त्या दिवशी काय झालं की माझी मुलगी जी आहे, मी तिला दूध पाजायची होती ना, तर ती मुलगी असं नेमकंच बसायला सुरुवात करायची. 6 महिन्याची होती ती. तर मग तिला मी दूध पाजू लागली आणि समोर एक मुलगी दिसली मला. तर मी म्हटलं ही पण मुलगी आणि ती पण मुलगी, असं काय आहे. मग मी चिरकायला लागली, ओरडू लागली मोठमोठ्याने. मग ते म्हटलं काय झालं. मी म्हटलं अहो मला इथं दुसरी एक मुलगी दिसली म्हटलं. ते म्हणे तू आता वेडी झाली नक्कीच, स्वतःही झोपत नाही आणि मलाही झोपू देत नाही असं म्हणत होते. मग सकाळी दिवस निघाल्याच्या नंतर ननदबाईला म्हटले, ही माझी जी बायको आहे ती वेडी झाली, ती स्वतः झोपत नाही आणि मलाही झोपू देत नाही, हिला नुसतं भूतच करते ही. मग एक दिवस माझी सासूबाई आमच्या घरात आल्या आणि त्या म्हटल्या की किती बिमार आहेस आणि दवाखाना बी सतत करत राहतं तू. अगं हे संत रामपालजी महाराज जे आहे ते पृथ्वीवर आलेले आहेत, कबीर परमेश्वरांचा अवतार घेऊन आलेले आहेत ते. तर तू जे आहे त्यांचं ज्ञान समजून घे आणि त्यांची गुरुदीक्षा घे. बघ म्हणे मला तर शुगर BP होती, मी तर सतत गोळ्या घ्यायची, पण आता मला गोळी घ्यायचं पण काम नाही. ते म्हटल्या की सत्संग लागते साधना चॅनलवर 7:30 वाजता, ते तू ये ऐकायला. मग म्हटलं ठीक आहे. मग मी सत्संग ऐकायला गेली. मग मी म्हटलं अरे हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि हे भगवद्गीता खोलून दाखवतात, म्हणजे हे पवित्र ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये सगळं काही सत्य आहे. तर मग मी सत्संग ऐकायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर मग मी म्हटलं की आतेबाई मला असं काहीतरी द्या की लवकर हे ज्ञान समजलं पाहिजेत. मग ते म्हटल्या की ज्ञानगंगा पुस्तक हे घे, तू तर शिकेलास, आमच्यासारखे अडाणी पण नाही, हे पुस्तक वाच आणि यातलं ज्ञान समजून घे. मग मी पुस्तक नेलं ज्ञानगंगा आणि वाचायला सुरुवात केली. ते पुस्तक पूर्ण कंटिन्यू वाचल्याच्या नंतर मी म्हटलं आता मला गुरुदीक्षा घ्यायची आहे. माझ्या तोंडाने मी कबूल झाली की मला गुरुदीक्षा घ्यायची. मग मला गुरुदीक्षा घेण्यासाठी माझ्या सासूबाई मला नामदान सेंटरवर घेऊन गेल्या आणि मग मी गुरुदीक्षा घेतली. जसं की तुम्ही सांगत आहात की आपल्याला भूतप्रेत बाधा होती आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा प्रकारचे त्रास आणि व्याधी जडलेल्या होतात. परंतु आपल्या सासूबाईच्या सांगण्यावरनं आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला जो काय त्रास होता भूतप्रेताचा तो दूर झाला का? हां, मला भूतबाधाचा जे त्रास होता हे त्रास होता, मला बराच सारा त्रास होता मला. तर संत रामपालजी महाराजकडून मी दीक्षा घेतली आणि त्या दिवशी मला चरणामृत मिळालं आणि प्रसाद मिळाला. मी घरी गेल्याच्या नंतर दंडवत घातलं गुरुजीला आणि प्रसाद खाल्ला, जलामृत पिलं आणि थोडंशी माळ जपत बसली. माळ भेटते ती माळ जपत बसली, मी मंत्रजाप करत बसली की थोड्या क्षणातच एका दिवसात ते कसा काय माझ्या शरीरामधलं ते निघून गेलं ते कळालंच नाही मला. नाही तर पहिलं मला ते बसू पण देत नव्हतं, एवढं माझ्या शरीरातलं पार्ट त्यांनी एकदम असं खराब करून टाकलं होतं. म्हणजे माझं मानवजन्म ठेवलंच नव्हतं त्यानं की मानवजन्म आहे म्हणून या बाईचा, असं केलं होतं. आपल्याला जो भूतप्रेत बाधा होती त्यापासून आज आराम मिळाल्यानंतर आज किती दिवस आज या गोष्टीला झालेले आहेत? या गोष्टीला 2 वर्ष झालेले आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने भक्ती कळाली आणि त्या भक्तीमुळे आपल्याला जे काही भूतप्रेत बाधाची जी काही व्याधी होती ती दूर झाली. तर त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या जीवनामध्ये आणखीन काही अनुभव आपल्याला अनुभवायला मिळालेत का? बरेच सारे अनुभव मिळाले भगतजी. मी जर अनुभव सांगायला लागली ना तर रात्र पण पुरणार नाही आणि दिवस पण पुरणार नाही. क्षणाक्षणात मला लाभ होतं. पहिला लाभ हे की मला मानवजन्म जे आहे हे, जसं की मी मृत्यू करायची सोचायची आत्महत्या, पण हे जे आहे माझं ते मुक्त झालं की आता मला कळालं की हा मानवजन्म मोक्षप्राप्तीसाठी मिळाला आहे, मरण्यासाठी नाही आहे. अनमोल जीवन आहे हे. तर हे साधना करून आपण पार झालं पाहिजे, जसं की सतलोकी जायचं हे मला ज्ञान झालेलं आहे. आणि दुसरा लाभ असा मिळाला की माझा मुलगा जे आहे पोटात होता तेव्हा जे सोनोग्राफी केली होती त्याच्यामध्ये जे आहे ना डॉक्टरनी सांगितलं होतं की सुजन आहे आणि बाळ पण अशक्त होतं. बाळ जन्माला आल्याच्या नंतर 4 दिवस तर त्यांनी सू केली नव्हती, एवढं अशक्त होतं. पण तसंच ते बाळ थोडं मोठं झाल्याच्या नंतर मग असे रस्त्यावर बसतात ज्योतिषी म्हणून,
मग त्यांना मी हात दाखवला, सतत मी हात दाखवायची, कारण मला एवढ्या साऱ्या बिमाऱ्या होत्या ना. तर मग मला वाटायचं की बाबा माझ्या मुलाला पण असं सांगितलेलं आहे डॉक्टरने. मग मी हात दाखवायची. हात दाखवल्याच्या नंतर ते ज्योतिषी म्हणाला की या बाळाचं आयुष्य जे आहे ते खूप कमी आहे, हे बाळ जास्त दिवस जगू शकत नाही. तर मग मला धक्का बसायचा की या बाळाला जर काय झालं तर कसं काय करावं असं वाटायचं. हे पण संत रामपालजी महाराजकडून गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर माझं बाळ जे आहे ना एकदम स्वस्थ आहे, त्याला कुठलाही आजार नाही, किडनीचा नाही, कशाचा नाही, आणि त्याला जे आहे ना मोक्षाचा मार्ग मिळालेला आहे. आणि आणखीन एक लाभ मिळालेला आहे की माझे भगतजी जे आहेत ते शेतामधून येऊ लागले होते. तर जसं की सिग्नल पडते तर तिथं एकदम भीड होती, आणि त्या भीडमध्ये जे आहे ना सिग्नल असं सुटल्याच्या नंतर गाड्या चालू झाल्या आणि एक मोठा ट्रक होता. त्या ट्रक जे आहे ना ट्रकच्या खाली माझ्या भगतजीची गाडी गेली, स्कूटी, आणि भगतजीला खरूज पण नाही आणि स्कूटीला पण खरूज नाही, आणि जे मागं दोघं बसलेले होते त्यांना लागलं. तर मग त्यांना दवाखान्यात पण नेलं. आणि एक सर्वात मोठा लाभ हे आहे भगतजी की माझी मुलगी किडनॅप झाली होती. मी जे आहे ना मी दवाखान्यात जॉब करत होती आणि माझी मुलगी मी रूम मालकींच्या भरोश्यावर सोडून जायची. तर मग माझी मुलगी जी आहे ना 3 वर्षाला पण 2 महिने कमी होते, एवढी छोटी होती. आणि एक मुलगा त्याच्यापेक्षा थोडा मोठा होता. एक मुलगा जे आहे ते पहिलीला शाळेत टाकला होता. तर हे दोघं जे आहे ना घरी राहायचे, आणि घराला त्या रूम मालकींच्या घराला 2 दरवाजे होते, एक समोरचा आणि एक मागच्या साईडचा होता. तर मागच्या साईडचा जे दरवाजा आहे ते पटरीकडला होता, ट्रेनकडला. तर मग या दोघांचे भांडण झालं. माझी मुलगी जी आहे तिने दरवाजा उघडला आणि बाहेर गेली. तसंच तिला उचललं आणि मला पहिलेच त्या एरियामध्ये सांगितलं होतं की इथं किडनॅप 6 मुली झालेल्या आहेत. तर मग 6 मुली झालेल्या हे मला तिने अगोदर सांगितलं होतं, पण मग जेव्हा माझी मुलगी किडनॅप झाली होती हे मला माहीत नव्हतं. हे मला 6 वाजता कळालं. मी ड्युटीवर होती, मला घरून फोन आला. त्यांनी बरंच साऱ्या जागी बघितलं पण त्यांना काही मुलगी मिळाली नाही. मग त्यांना वाटलं की आता तिला सांगणं ठीक आहे. मग मला फोन केला आणि म्हटले की बाई तुझी मुलगीच मिळत नाही गं. मी म्हटलं असं कसं काय, मुलगी तर घरीच असते. ते म्हणे नाही मुलगी मिळतच नाही म्हणे तुझी. भगतजीला फोन केल्याच्या नंतर मग भगतजी पण आले मला घ्यायला. मग आम्ही एवढ्या जागी बघितलं, बऱ्याच ठिकाणी बघितलं, म्हणजे की ट्रेनच्या तिथं मी 3 ट्रेना थांबवल्या होत्या. माझी मुलगी म्हटलं ट्रेन इथं जे आहे पटरी इथं असतं, पण कुठंच मिळाली नाही. आणि खड्डे खुड्डे जे असतात ते पण बघितले, पण तिथं पण मुलगी मिळाली नाही. मग म्हटलं आता मुलगी आपण बघून बघून कंटाळो पण मुलगी मिळत नाही, म्हणजे आता काय करावं. मग लक्षात आलं की आपण संत रामपालजी महाराज जे आहे यांची गुरुदीक्षा घेतलेली आहे, आणि आपण यांना जे आहे संत रामपालजी महाराज यांचं तर आपण नावच घेत नाही. आपण नुसतं वेड्यावानी बघतो की मुलगी कुठे आहे, मुलगी कुठे आहे. आता आपली बच्ची बात नाही. आता आपल्या जे संत रामपालजी महाराज जे गुरु आहेत आपले, त्यांनाच आपण आता सांगायचं आहे. मग मी गेली घरी आणि दंडवत घातलं गुरुजीला आणि म्हटलं संत रामपालजी महाराज तुम्ही तर स्वयं परमात्मा आहात, स्वयं परमात्मा आहात तुम्ही, आणि तुम्ही अंतर्यामी हा परमात्मा, आणि माझी मुलगी कुठं आहे हे तर मला नाही कळत, दिसत पण नाही, पण आता हिला तुम्हीच शोधून आणू शकता असं म्हटलं मी आणि बसली जागेवर चुपचाप. मग लगेच रूम मालकीन म्हटली अगं हिची मुलगी तर मोबाईलात दिसते. मग मोबाईलात दिसते म्हटल्यावर मग मी म्हटलं मोबाईलात, आता मला वाटलं की हे किडनॅप जे झालेले जे मुलं असतात त्याच्या किडनॅप काढून फेकून देतात, असंच झालं की काय माझ्या मुलीबरोबर. पण मग ते म्हटले अगं चांगली आहे. मग मी बघितलं, मग म्हटलं चला लवकर. मग पोलीस स्टेशनला म्हणे मुलगी आहे. तर मग लगेच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मग मी एकदम रडायला लागली. म्हटलं कुठं आहे माझी मुलगी, कुठं आहे. मग लगेच पोलिसांनी जे आहे मुलगी बाहेर आणली. म्हटलं कुठं गेली होती. तर मग म्हणे अगं मम्मी म्हणे दादानं मला मारलं, मी बाहेर निघाली, एक माणूस घेऊन चालला होता म्हणे मला. मग मी पोलिसांना विचारलं, म्हटलं सर म्हटलं ही मुलगी तुमच्या ताब्यात कशी काय आली. तर ते म्हटले की आम्हाला फोन आला होता की वाशिम जे आहे जिल्हा आहे मोठा, आणि पटरीपासून जे आहे ना झाकलवाडी रोड आहे 2 किलोमीटर, तिथं माझी मुलगी तिथं पकडल्या गेली. कसं की तिथं पोलिसांची गाडी गेली आणि मुलीला ताब्यात घेतलं. पण मुलगी जी आहे तिथं एकटीच होती असं पोलिसांनी सांगितलं होतं. मग मी म्हटलं एकटीच कसं काय, म्हटलं पोलिसांना असं कसं काय हे. तर ते म्हणत फोन आला होता. मग मी मुलीला विचारलं, म्हटलं बाळा कसं काय गं, म्हटलं कशी काय गेली तू, कोणी फोन केला, कोण होता गं.
तर मग ती म्हटली की संत रामपालजी महाराज जे आहे यांचा मला फोटो दाखवला. अगं मम्मी हे होते म्हणे, तिथं गुरुजी आले होते म्हणे आणि यांनीच फोन केला म्हणे पोलिसांना. मग ते म्हटल्याच्या नंतर मग मला एकदम असं छाती तशी फुटल्यासारखं झालं आणि माझ्या पायाखालची जमीन अशी सरकल्यासारखी झाली. मग मला कळालं की संत रामपालजी महाराजनी माझी मुलगी मला परत केली. तेव्हापासून मी दृढ झाली भक्तीत. मग मला कळायला लागलं की स्वयं संत रामपालजी महाराज पृथ्वीवर आले आपल्याला या संकटातून वाचवण्यासाठी. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. सर्वप्रथम आपल्याला जी भूतप्रेत बाधा होती त्यातून आपल्याला लाभ मिळाला. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर जे काही संकट आले, आपली मुलगी किडनॅप झाली होती, तीसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्या जवळ आहेत. तर श्रद्धाळूंना, साधकांना त्या मुलीला बघायचं असल्यास ती मुलगी बघायला मिळेल का? हो सर, माझी मुलगी आहे, तिला मी दाखवते. ही आहे माझी मुलगी. संत रामपालजी महाराजनी मला दिलेली मुलगी. माझी मुलगी मला मिळाली. तत्वदर्शी संत रामपालजी महाराजची दीक्षा घेतली म्हणून आज रोजी माझी मुलगी मला मिळाली. नाहीतर माझी मुलगी मला मिळतच नव्हती. कारण हे जे आहे संत रामपालजी महाराज सगळं काही दुःख जे आहे आपलं ते नष्ट करून टाकतात. संत रामपालजी महाराजच्या शरणी आली म्हणून माझी मुलगी मला मिळाली. आणि त्या ज्या 6 मुली जे किडनॅप झालेल्या होत्या सर, त्या मुली नाही मिळाल्या. त्या बाया पण ओरडत होत्या की बाई तुझी मुलगी कशी काय मिळाली. म्हटलं अहो आमचे गुरु जे आहे संत रामपालजी महाराज हे चमत्कार करतात, त्यांनी माझी मुलगी परत मला वापस केली. ताई, जसं आपण सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या शरणात असल्यामुळेच आज आपली मुलगी आज आपल्याबरोबर आहेत. तर ह्या ज्या लाभातनं आपण आपल्यासारखे जे काही आणखीन अनुयायी आहेत किंवा जे काही साधक आहेत, जे दुःखी आहेत, नाना प्रकारच्या रोगांनी ग्रस्त आहेत, काही त्यांच्या कुटुंबाला त्यांनासुद्धा काही संकटं आहेत, तर त्या संकटातनं त्यांनासुद्धा जर लाभ घ्यायचा असेल, त्यातून मुक्त व्हायचं असेल, तर ते संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकतात? आज जे आहेत बरेच सारे दुःखी आहेत, बऱ्याच साऱ्यांना आजार आहे, भूतबाधा आहे, ते सगळं काही सरळ दुःखच आहे इथं. तर ते जे आहे मला असं म्हणायचं आहे की त्यांनी आता जे आहे ना ज्ञानगंगा पुस्तक, जगण्याचा मार्ग, हे जे पुस्तक आहे गावोगावी सेवा चालू आहे. प्रत्येकाने हे पुस्तक घ्यावं आणि वाचावं. संत रामपालजी महाराज जे आहे त्यांचं चॅनल आहेत. जसं की सकाळी जे चॅनल आहे लोकशाही चॅनलवर 5:55 सत्संग लागतं आणि 7:30 वाजता जे आहे ना साधना चॅनल आणि 8:30 वाजता जे आहे ईश्वरी चॅनलवर सत्संग लागतं. ते सत्संग ऐकावं, ज्ञान समजून घ्यावं. तर खाली जे आहे ना पट्टी चालतं, त्या पट्टीवर जे आहे ना मोबाईल नंबर असतं. ते मोबाईल नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता. मला असं विचारायचं आहे की या ज्या दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? गुरुदीक्षा घेण्यासाठी 1ही रुपया लागत नाही. पूर्ण फ्रीमध्ये आहे इथं. फ्रीमध्ये पूर्ण 1 रुपयाही लागत नाही. जसं की आपल्याला जे आहे ना जे सामग्री मिळते, साहित्य, ते पूर्ण फ्रीमध्ये भेटते. जसे की गुरुजीचा फोटो, माळ, आणखी माळ करायचे आपल्याला मंत्रजाप, आणखीन जलामृत, प्रसाद, हे आणखीन मंत्रजाप करायचं कार्ड, हे सगळं फ्रीमध्ये भेटतं. 1ही रुपया द्यायचं काम नाही आहे. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952
या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.